Hello students, as in today's lecture we'll learn something about the procedure for issue of debentures. Means what? How the debentures are issued, what are the steps to be followed by the company while before issuing the debentures. म्हणजेच आजच्या लेक्चरमध्ये आपण कंपनीला जर का डिबेंचर इश्यू करायचे असतील तर कंपनीला कोणकोणत्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतात, कोणती प्रोसिजर फॉलो करावी लागते, ती पूर्ण प्रोसिजर आपण या आजच्या लेक्चरमध्ये कंप्लीट करणार आहोत. त्या टोटल 11 स्टेप्स टू बी फॉलोड बाय द कंपनी while issuing the debentures. Since the first state, as always, we are going to pass the resolution in the board meeting. म्हणजेच काय तर आपल्याला माहिती आहे शेअर्स इश्यू करायच्या आधी डिबेंचर्स कंपनीला कोणतेही डॉक्युमेंट इश्यू करायच्या आधी कंपनीला परमिशन रिझोल्युशन पास करायचं लागतं. फॉर द फर्स्ट steps is pass resolution in board meeting. Now in the board meeting, that resolution is to be passed. In that meeting, the certain topics to be considered or certain following resolution are to be passed, and in that resolution what are the important points to be considered. First, amount and type of debentures to be issued and the terms and conditions for the issue. It means which debentures company want to issue, how much amount of the debentures the company has to be issued, and the rules and regulations, conditions to be followed while issuing the debentures. Then prospectus and offer letter. Company has to approve the prospectus and offer letter. इम्पॉर्टंट इज डिबेंचर ट्रस्टी अँड गेट their रिटर्न कन्सेंट. म्हणजेच काय तर कंपनीला डिबेंचर इश्यू करायच्या आधी डिबेंचर ट्रस्टीची अपॉइंट करणं, त्याच्यासाठी कोणाला अपॉइंट करायचे याची अप्रूव्हमेंट घेणं, याची अप्रूव्हमेंट रिटर्न कन्सेंटमध्ये घेणं. देन ऑथराइज द बोर्ड टू क्रिएट चार्ज ऑन ॲसेट्स ऑफ अ कंपनी. म्हणजेच डिबेंचर्सच्या मोबदल्यात कंपनीची कोणती प्रॉपर्टी लिहून देणार आहोत, कोणती प्रॉपर्टी सेक्युअर्ड करून देणार आहात ती ऑथराईज करणं, ती कन्फर्म करणं. एक्स्ट्रा ऑर्डिनरी जर्नल मीटिंग कॉलअप करणं इफ द कंपनी इज वॉन्टेड टू इन्क्रीज देअर बॉरोईंग पॉवर, राईट. देन authorized board has to open a separate bank account for receiving money for applicants. म्हणजे की डिबेंचर्स होल्डर्सने आपले पैसे कोणत्या बँकेमध्ये जमा करणं, राईट, त्याच्यासाठी सेपरेट बँक अकाउंट ओपन करणं, याला ते सँक्शन करणं. दॅट ऑल रिझोल्युशन मस्ट बी पास इन बोर्ड meeting. Now after considering all basic these points, the second important steps to be followed, that is hold extraordinary journal meeting. For what reason? If the company wanted to increase their borrowing power limit. म्हणजेच काय तर कंपनीला जर का आपली बॉरोईंग पॉवर म्हणजेच लोन घ्यायची कॅपॅसिटी वाढवायची असेल. सपोज इफ द कंपनी हॅज द ऑथॉरिटी टू इश्यू ओनली अप टू द 1 crore. कंपनीच्या नियमाप्रमाणे फक्त 1 करोडपर्यंतचेच डिबेंचर इश्यू करायची परमिशन आहे. पण कंपनीला जास्त पैशांची गरज आहे, जास्त लोनची गरज आहे. कंपनीने ठरवलं की आपण 2 करोडचे डिबेंचर्स इश्यू करायचे. दॅट टाईम द कंपनी हॅज टू होल्ड अ एक्स्ट्रा ऑर्डिनरी जर्नल मीटिंग टू get the approval from the shareholders through the special resolution, because shareholders are the real owners of the company. Now third step, it has to file the prospectus with the register of companies. It means what? After approving the special resolution from the shareholders, the secretary of the company has to file this special resolution and a copy of prospectus, offer letter or letter of offer with the register of the company within a time limit. And what is the limit? It is the 30 days before within a 30 days of the board meeting. म्हणजे ज्या दिवशी बोर्ड मीटिंग झाली असेल त्या दिवसापासून 30 दिवसाच्या आत कंपनीच्या सेक्रेटरीला ते रिझोल्युशन, प्रॉस्पेक्टस, ऑफर लेटर हे सगळं रजिस्टर ऑफ कंपनीमध्ये सबमिट करणं कंपल्सरी आहे. देन फोर्थ स्टेप इज ऑब्टेन क्रेडिट रेटिंग. इट मीन्स वॉट? क्रेडिट रेटिंग इट मीन्स इट इज द रँकिंग गिवन बाय द क्रेडिट रेटिंग एजन्सी. या कंपनीचं मार्केटमध्ये नाव कसं आहे, त्यांची पोझिशन काय आहे, या संदर्भात रँकिंग केले जातात. तर ते रँकिंग मिळवून घेणं इट इज द फोर्थ इम्पॉर्टंट स्टेप. Company gets its debenture rated by 1 or more
credit rating agency, the rating must be mentioned in the prospectus letter or letter of offer, because without that the public are not knowing whether the company is safe to invest their money. So the credit rating must be done. Then in the fifth step, the company has to appoint the underwriters. It means after getting the credit ranking from the credit ranking agencies, then company has to appoint the underwriters and enter into underwriting agreement for with the underwriters for underwriting the debenture issue. म्हणजेच अंडररायटर्सकडनं आपले डिबेंचर्स परचेस करण्यासाठी अंडररायटिंग ॲग्रीमेंट लिहून घेणं, इट इज अ फिफ्थ स्टेप. Then in the next stage, after completing all this procedure, then company is ready to issue the prospectus. If it is inviting the public to buy its debentures, offer letter is issued if a company makes a private placement and letter of offer for right issue. It means what? ओपन पब्लिककडनं, जनरल पब्लिककडनं जर का डिबेंचर्स खरेदी केले जावे असं वाटत असेल तर कंपनी प्रॉस्पेक्टस इश्यू करेल. कंपनीला प्रायव्हेट प्लेसमेंट थ्रू जर का डिबेंचर इश्यू करायचे असतील, देन कंपनी विल गिव्ह द ऑफर लेटर, अँड इफ द कंपनी वॉन्ट टू गिव्ह फॉर राईट इश्यू, देन दे विल लेटर ऑफ ऑफर. Then next step is to open separate bank account. It means when after issuing the prospectus, offer letter or letter of offer, then next step is public are started to subscribe for the debenture. So the next step is to open a separate bank account for in a scheduled bank to receive the money from the applicants. Then next step is receiving application money. Subscribers will submit their application along with the required amount to the specified bank with the time period mentioned in the prospectus. म्हणजेच एकदा प्रॉस्पेक्टस घेतल्यानंतर त्या प्रॉस्पेक्टसमध्ये बँकेचे पूर्ण डिटेल दिलेले असतात. त्यानंतर पब्लिक त्या बँक अकाउंटमध्ये आपलं अप्लिकेशन आणि अमाऊंट सगळे जमा करणार. देन नेक्स्ट इज आफ्टर इश्यू क्लोजेस. इट मीन्स आफ्टर द इश्यू क्लोजेस, देन द बोर्ड विल कंडक्ट अ बोर्ड मीटिंग टू अप्रूव्ह द अलॉटमेंट ऑफ डिबेंचर्स. म्हणजे डिबेंचर्स किती जणांनी अप्लाय केले आहेत, कोणाला किती द्यायचे, याच्यासाठी बोर्ड मीटिंग कंडक्ट केली जाते. देन बोर्ड ऑल्सो अप्रूव्ज द क्रिएशन ऑफ चार्ज ऑन द कंपनीज ॲसेट. नाउ नेक्स्ट स्टेप, द कंपनी इश्यूज द डिबेंचर सर्टिफिकेट. The allotment procedure has to be completed within 60 days from the receipt of application money. म्हणजे कंपनीला ज्या तारखेला ॲप्लिकेशन मनी मिळतात त्या तारखेपासून 60 दिवसांच्या आत कंपनीला ही डिबेंचर्स इश्यूची प्रोसिजर कंप्लीट करावी लागते. कंपनी हॅज टू इश्यू द डिबेंचर सर्टिफिकेट्स विथिन 6 months ऑफ अलॉटमेंट ऑफ डिबेंचर्स. म्हणजे एखाद्याला डिबेंचर अलॉट केल्यानंतर, त्याला समजल्यानंतर कंपनीने कन्फर्म केल्यानंतर 6 महिन्यांच्या आत त्या व्यक्तीला डिबेंचर्स सर्टिफिकेट इश्यू करणं कंपल्सरी आहे. And the last step is to make entries in the register of debenture holders. After issuing the debenture certificate, then the secretary has to make the entries in the register of debenture holders within 7 days आफ्टर द बोर्ड अप्रुव्हल ऑफ अलॉटमेंट. म्हणजे एकदा बोर्ड मीटिंग झाली, बोर्ड मीटिंगमध्ये डिबेंचर्स अलॉटमेंट कन्फर्म झाले, त्यानंतर 7 दिवसांच्या आत सेक्रेटरीला ज्यांना डिबेंचर्स अलॉट झालेत त्यांचे पूर्ण डिटेल डिबेंचर होल्डर रजिस्टरमध्ये एंट्री करणं कंपल्सरी आहे. इफ डिबेंचर्स आर इश्यूड इन डीमॅट फॉर्म, इट मीन्स इन डिमटेरियलाइज फॉर्म, द कंपनी डज नॉट मेंटेन रजिस्टर ऑफ डिबेंचर होल्डर्स. कारण ते नेट बँकिंग सारखे पैसे कसे ट्रान्सफर होतात तसे डिबेंचर्स होतात, त्यामुळे त्याच्यासाठी सेपरेट अकाउंट सेपरेट रजिस्टर मेंटेन करणं कंपल्सरी नाही आहे. सो स्टुडंट्स, दिस इज द प्रोसिजर फॉर इश्यू ऑफ डिबेंचर्स.